इयत्ता 10वी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. आज बीजगणिताचा आपण मार्च 2025 चा पेपर सोडवत आहोत आणि क्वेश्चन क्रमांक फर्स्ट पहिला 1 आणि 2 हे कंप्लीट केलेले आहेत. क्वेश्चन नंबर 2 ला आपण आलेलो आहोत. तर चला पाहूया क्वेश्चन नंबर 2. मी छोट्या छोट्या विभागामध्ये याचं विभाजन केलेलं आहे, कारण का तर पटकन तुम्हाला हे व्हिडिओ पाहायला मिळेल आणि जसा वेळ मिळेल तसं छोटे छोटे पाहता येतील. चला तर मग क्वेश्चन नंबर 2 पाहूया. मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आज नव्याने पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग क्वेश्चन नंबर 2 काय दिलेला आहे पहा. खालीलपैकी कोणतीही 2 कृती पूर्ण करा. क्वेश्चन नंबर 2 खालीलपैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण करा. आणि या 2 कृती पूर्ण करण्यासाठी आपल्याला किती मार्क्स दिलेले आहेत त्यांनी 4. पहिलं काय दिलेलं आहे बघा. क्वेश्चन नंबर 2 ए मधला पहिला आकडा. हे लक्षात असू द्या. क्वेश्चन नंबर 2 ए मधला पहिला आकडा. x अधिक 2y बरोबर 4. x अधिक 2y बरोबर 4 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील सारणी पूर्ण करा. असं सांगितलेलं आहे. हा 2 मार्काचा क्वेश्चन आहे. मार्क्स 2 मार्कासाठी विचारलेला आहे. बघा आता सारणी मी इथं तयार करते. इथं दिलेली आहे सारणी त्यांनी. x आणि y. इथं दिलेलं आहे -2. इथलं काढायचं आहे आपल्याला. त्यानंतर इथं दिलेलं आहे 1. याचा अर्थ इथं काढायला सांगितलेली आहे संख्या. इथं पण काढायला इथं 1 दिलेली आहे. इथं 1 दिलेली आहे आणि इथं काढायला सांगितलेली आहे आणि इथं 2 ब्लॉक दिलेले आहेत. असे काय करायची आपल्याला ही सारणी पूर्ण करायची. तर समीकरण कोणतं आहे चला मग सोडवूया. x अधिक 2y बरोबर 4. पहिल्यांदा x साठी किंमत किती भरायची आहे. -2 किंमत भरायची आहे. म्हणून -2 भरली x च्या ठिकाणी. अधिक 2y बरोबर 4 म्हणून 2y बरोबर 4. हे -2 इकडे गेल्यानंतर अधिक 2y बरोबर 6 होणार. y बरोबर 6/2. y बरोबर किती आले 3. म्हणजे इथं किती येणार आहे 3. वेगळ्या शाईनी भरून दाखवते तुम्हाला म्हणजे लक्षात येईल. इथं y बरोबर 3 आले म्हणजे -2 आणि 3 असं भरलं जाणार. चला पुढचं मग काय आहे तेच समीकरण लिहून घ्यायचं. x अधिक 2y बरोबर 4. आता किती भरायचे आहेत. y बरोबर 1. x तसंच राहणार. 2 गुणिले 1 बरोबर 4. x अधिक 2 1 2 बरोबर 4 म्हणून x बरोबर 4 - 2 म्हणून x बरोबर किती राहतील 2. आता हे काय करायचे आहेत आपल्याला भरून घ्यायचे आहेत. इथं आणि इथे येणार 2 आणि 1. एवढ्यासाठी आपल्याला किती मार्क्स ठेवलेले आहेत त्यांनी 2 मार्क्स ठेवलेले आहेत. आहे ना सोपं बाळांनो. चला तर मग क्वेश्चन नंबर 2 ए मधला दुसरा आकडा पाहूया. दुसरा आकडा काय दिलेला आहे बघा. क्वेश्चन नंबर 2 ए मधला दुसरा आकडा.
वर्ग समीकरण तयार करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. वर्ग समीकरण तयार करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा असं सांगितलेलं आहे त्यांनी. मग इथं कृती दिलेली आहे. कृती काय दिलेली आहे बघा. कृती दिलेली आहे, मी एक वर्ग समीकरण आहे. मी एक वर्ग समीकरण आहे असं सांगितलेलं आहे. मी एक वर्ग समीकरण आहे. दुसरं काय सांगितलेलं आहे, माझे सामान्य रूप. माझे सामान्य रूप असं दिलेलं आहे. पुढं आहे असं इथं डॉट डॉट दिलेलं आहे. म्हणजे त्याचं सामान्य रूप काय आहे हे आपण लिहायचं आहे. त्याच्यानंतर दिलेलं आहे माझी मुळे. माझी मुळे 5 व 12 आहेत. 5 व 12 आहेत. माझी मुळे 5 आणि काय आहेत 12. त्यानंतर दिलेलं आहे माझ्या मुळांची बेरीज. माझ्या मुळांची बेरीज इथं डॉट डॉट आहे असं दिलेलं आहे. हे पण काय दिलेलं आहे त्यांनी असं ब्लॉक दिलेला आहे. इथं पण असं. त्यानंतर सांगितलेलं आहे माझ्या मुळांचा गुणाकार. माझ्या मुळांचा गुणाकार. माझ्या मुळांचा गुणाकार असं दिलेलं आहे. पुन्हा इथं काय दिलेलं आहे असा ब्लॉक. हे जेव्हा उत्तरपत्रिकेमध्ये लिहितो तेव्हा हे ब्लॉक डबल उतरणं फार गरजेचं असतं बाळांनो. म्हणून माझे वर्ग समीकरण. माझे वर्ग समीकरण. माझे वर्ग समीकरण हे आहे असं दिलेलं आहे लास्टला शेवटी. आणि हे आपल्याला कंप्लीट किती ह्याच्यासाठी करायचं आहे तर 2 मार्कासाठी कंप्लीट करायचं आहे. हा तक्ता जसा आहे तसा उत्तरपत्रिकेमध्ये आपल्याला उतरावा लागेल. जसा आहे तसा काय करायचं उत्तरपत्रिकेमध्ये उतरवायचा. बघा मी एक वर्ग समीकरण आहे. माझे सामान्य रूप काय असणार आहे मग ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. हेच असणार आहे ना सामान्य रूप. पुन्हा सांगितलेत माझी मुळे 5 आणि 12 आहेत. म्हणजे मुळांची बेरीज 5 अधिक 12 किती येणार आहे 17. माझ्या मुळांचा गुणाकार 5 गुणिले 12 बरोबर किती येणार आहे 60. 12 पंचे 60. मग माझे वर्ग समीकरण कसं असणार आहे आपण याच्यामध्ये काहीही घेऊ शकतो. म्हणजे कोणतंही. मग x घेऊया. x वर्ग हे अधिक आहे म्हणून अधिक 17x आणि हे अधिक 60 बरोबर 0. हे काय झालं आपलं वर्ग समीकरण. काय काय केलं x वर्ग घेतलं की बेरीज मध्ये लिहिली जाते 17x आणि गुणाकार लास्टला लिहिला जातो. अशा प्रकारे आपलं क्वेश्चन नंबर 2 तुम्हाला कळला असेल. उत्तरपत्रिकेमध्ये हा तक्ता पुन्हा लिहून घ्यायचा आहे बाळांनो आणि त्या तक्त्यामध्ये किमती भरायच्या आहेत. कारण इथं आपण सगळीच गणितं प्रॅक्टिससाठी सोडवून घेत आहोत. तिथं फक्त तुम्हाला 2 सोडवायची आहेत आणि जी परफेक्ट येतात अशीच सोडवायची आहेत. चला क्वेश्चन नंबर 2 मधला तिसरा कडा. क्वेश्चन नंबर 2A तिसरा कडा काय दिलेला आहे ते बघा. पुष्पमालाने 24,000 रुपये गुंतवून पुष्पमालाने
पुष्पमालाने 24,000 रुपये गुंतवून गुंतवून 20 रुपये दर्शनी किमतीचे 20 रुपये दर्शनी किमतीचे 20 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स 4 रुपये अधिमूल्याने घेतले 4 रुपये अधिमूल्याने घेतले 4 रुपये अधिमूल्याने घेतले तर तिला किती शेअर्स मिळतील तर तिला किती शेअर्स मिळतील असं विचारलेलं आहे। हे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा। हे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा असा प्रश्न दिलेला आहे। कृती काय दिलेली आहे बघा। कृती दिलेली आहे दर्शनी किंमत 20 रुपये त्यांनीच दिलेला आहे ही कृती। दर्शनी किंमत 20 बरोबर 20 रुपये। त्यानंतर काय दिलेलं आहे अधिमूल्य किती दिलेलं आहे बरोबर 4 रुपये। अधिमूल्य 4 रुपये। बाजार भाव बरोबर काय दिले दर्शनी किंमत अधिक इथला भाग काय सोडलेला आहे त्यांनी रिकामा सोडलेला आहे बरोबर 20 अधिक इथला भाग रिकामा सोडलेला आहे बरोबर किती दिलेला आहे 24 रुपये। त्यानंतर सांगितलंय शेअरची संख्या म्हणून शेअरची संख्या बरोबर एकूण गुंतवणूक अधिक बाजारभाव एकूण गुंतवणूक छेद बाजारभाव असं सांगितलेलं आहे। इथं दिलेलं आहे 24,000 त्याला खाली फिलिंग द ब्लँक्स दिलेली आहे आणि याच्या लास्टला इकडं लिहिते बघा काय दिलेले आहेत माहितीये का शेअर्स असं म्हणून लिहिलेलं आहे आणि इथं काय दिलेले आहे फिलिंग द ब्लँक्स गाळलेली जागा। बरं आता आपण हे भरून घ्यायचंय समजून घ्यायचंय बघा आता कसं असणार आहे बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य इथं अधिमूल्य म्हणूया अधिमूल्य मग अधिमूल्य किती आहे 4 रुपये मग इथं किती झाले 20 आणि 4 24 रुपये। एकूण बाजारभाव किती 24,000 आणि एकूण गुंतवणूक किती 24,000। त्यानंतर बाजारभाव त्यांनी दिलेला आहे बाजारभाव किती दिलेला आहे बघा बरं बाजारभाव 20 रुपये दिलेला आहे बाजारभाव इथंच काढला आपण हे बाजारभाव लिहिणं गरजेचं होतं लक्षात नाही। बाजारभाव किती आहे त्यांनी दिलेला 24 रुपये इथं भरायचं मग 24 बाजारभाव कारण हे आपण बाजारभाव काढून घेतला दर्शनी किंमत अधिक मूल्य करून 24 एके 24 किती आले 1000 मग शेअर्स किती शेअरची संख्या किती येणार इथं 1000 किती सोपं आहे बघा। याच्यासाठी आपल्याला किती मार्क्स दिलेले आहेत त्यांनी 2 आहे की नाही सोपं बाळांनो एवढं फक्त लिहायचं आहे। याचं प्रॅक्टिस असलं म्हणजे लक्षात येईल। सूत्र फार महत्वाचे आहेत। हे मी ड्रॉपला टाकलेलं होतं प्रकरण परंतु जे सोपं आहे ते मी प्रश्नपत्रिकेत येईल तसं तुम्हाला घेतच चाललेली आहे।
कारण कोणतीही दोन कृती सांगितलेल्या आहेत त्या दोन पैकी दोन्हीच्या दोन्ही मी शिकवलेल्या असतातच. चला पुढचं काय सांगितलेलं आहे, क्वेश्चन 2B. आता 2A संपलेला आहे, क्वेश्चन 2B. क्वेश्चन 2B काय सांगितलेलं आहे बघा. क्वेश्चन 2B खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा असं सांगितलेलं आहे. किती मार्काचा आहे, 8 मार्काचा आहे हे गणित. खालील एक सामायिक समीकरण सोडवा. दुसऱ्या बीतलं पहिला आकडा काय दिलेला आहे हे थोडस तुम्हाला हायलाइट करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. दुसऱ्या बीतला हा पहिला आकडा आहे बघा. दुसऱ्या बीतला पहिला आकडा काय दिलेला आहे, खालील एक सामायिक समीकरण सोडवा. खालील एक सामायिक समीकरण सोडवा असं सांगितलेलं आहे. x अधिक y बरोबर 3 असं समीकरण दिलेलं आहे आणि 3x वजा 2y बरोबर 4 असं समीकरण दिलेलं आहे. हे सोडवायचं आहे आणि विशेष मध्ये कृती तुम्हाला सांगायचं राहून गेलं. कृती जिथं जिथं पूर्ण करा म्हणून सांगितलं जातं ते आहे तसा चार्ट उत्तरपत्रिकेमध्ये पुन्हा तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. नाहीतर नुसत्या फिलिंग द ब्लँक्स लिहून सोडाल, तसं करायचं नाही. चला बघा काय करायचं, हे समीकरण पहिलं लिहून घेऊया. x अधिक y बरोबर 3 समीकरण नंबर 1. 3x वजा 2y बरोबर 4 समीकरण नंबर 2. इथं वजा 2y आहे किंवा इथं 3 करूया. इथं 3 करायचं किंवा इथं 2 ने गुणलं तरी चालतं. सोपं कुठं पडेल इथं, कारण या दोन्हींची बेरीज होईल म्हणून समीकरण सेम येण्यासाठी इथं 2 न गुणायचं. समीकरण 1 ला 2 ने गुणू काय येणार मग, 2x अधिक 2y बरोबर 3 दुनी 6 समीकरण नंबर 3. आता कोणकोणत्या समीकरणाचा विचार करावा लागणार आहे बाळांनो तुम्हाला, या दुसऱ्या आणि ह्या तिसऱ्या. कारण इथं वजा 2y आहे, तिथं अधिक 2y आहेत म्हणून यांची काय करायची आपण बेरीज. समीकरण 3 व 2 यांची बेरीज करू. बघा 2x अधिक 2y बरोबर 6, 3x वजा 2y बरोबर 4. हे y ला y एकमेकांना निघून गेले. 3 आणि 2 किती आले, 5x 6 आणि 4 10. मग इथं सोडवूया पुढचं समीकरण. म्हणून 5x बरोबर 10 म्हणून x बरोबर 10/5 5 दुनी 10. x बरोबर किती आले 2. ही किंमत काय करायची समीकरण 1 मध्ये ठेवूया. x बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवू. मग समीकरण 1 काय आहे, x अधिक y बरोबर 3. इथं 2 अधिक y बरोबर 3 म्हणून y बरोबर 3 वजा 2 म्हणून y बरोबर किती आले 1. म्हणून उकल कशी येईल बाळांनो, x y, x ची किंमत 2, y ची किंमत 1. याप्रमाणे आपली काय येईल उकल. आहे की नाही सोपं. 2 मार्काचं गणित आहे. आता क्वेश्चन 2 मधला एक आकडा झालेला आहे. क्वेश्चन 2B मधला दुसरा आकडा घेऊ. क्वेश्चन 2B मधला दुसरा आकडा दिलेला आहे. खालील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. दुसरा आकडा खालील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा असं सांगितलेलं आहे. समीकरण काय दिलेलं आहे बघा, m वर्ग अधिक 14m
अधिक 13 बरोबर 0. लक्ष द्या, इथं 13 आहेत लास्टला. 13चा अवयव असं पडायचं की त्यांची बेरीज 14 आली पाहिजे. 13 एके 13, चिन्ह अधिक अधिक होणार, अधिक 13 आणि अधिक 1 14, म्हणून कसं येणार यम वर्ग अधिक 13 यम. हे समीकरण पुन्हा उतरून घ्यायचं आहे, लक्षात असू द्या. 13 यम अधिक 1 यम अधिक 13 बरोबर 0. 2चा अवयव करायचं, कारण हे 8वी पासून शिकतोय आपण. यम दोन्हीत कॉमन काढायचं, यम अधिक 13 राहिलं, इथं अधिक 1 कॉमन निघाला, यम अधिक 13 राहिलं बरोबर 0. मग कसं येणार इथं यम अधिक 13 आणि दुसऱ्या कंसामध्ये यम अधिक 1 बरोबर 0. म्हणून यम अधिक 13 बरोबर 0, यम अधिक 1 बरोबर 0. म्हणून यम बरोबर वजा 13 आणि यम बरोबर काय राहिले वजा 1. हे त्याची असणारे उकल. कळालं ना? इतकं सोपं आहे, अगदी 8वीला गणित दिल्यासारखं दिलेलं आहे गणित हे बाळांनो. चला आता मग तिसरा आकडा, दुसऱ्या बीतला तिसरा आकडा काय दिलेला आहे बघूया. अतिशय सोपं आहे प्रश्नपत्रिका, काहीच अवघड नाही. तिसरा आकडा यातला, खालील अंकगणिती श्रेणीचे 19वे पद काढा. खालील अंकगणिती श्रेणीचे 19वे पद काढा असं सांगितलेलं आहे. श्रेणी दिलेली आहे 7, 13, 19 आणि 25. पुढं डॉट डॉट. 19वे पद काढायचं म्हणजे पद काढायला TN सूत्र वापरतो की नाही आपण. मग बघा इथं A बरोबर T1 बरोबर 7, T2 बरोबर काय येणार 13, T3 बरोबर 19 आणि T4 बरोबर 25. हे लिहून घेतलं पाहिजे. पुन्हा हे लिहून घ्यायचं उत्तरपत्रिकेमध्ये. मग त्याच्या खाली हे लिहायचं. म्हणून डिस्टन्स काढला पाहिजे, फरक. D बरोबर काय येणार T2 मायनस T1. 13 वजा 7 बरोबर किती येणार आहे 6. आणि एकदा फार तर काढून बघायचा म्हणजे अंकगणित श्रेणी आहे का हे कळतं. 19 वजा 13 6. म्हणून इथं D बरोबर किती आले 6. काय काढायचं 19वे पद, N बरोबर 19. आणि बघा मग काय कुठलं सूत्र वापरायचं. सूत्रानुसार TN बरोबर A अधिक N वजा 1 कंसाच्या बाहेर D. A पण लिहिणं गरजेचं आहे. इथं किती लिहायचं 7. मग TN किती आहे 19, म्हणजे 19 काढायचं आहे. हे किती आहे 7. 19 वजा 1 गुणिले D किती आहे 6. म्हणून 7 अधिक 18 गुणिले 6, म्हणून 7 अधिक 144 बरोबर ना. 18 8 किती बाळांनो, पाठ आहेत का तुमचे. सॉरी 18 संग अष्टदर्श 108 येतात. 108 येतात. 108 अधिक 7 पण 108 अधिक 7 15 1 1 115 म्हणजे T19 बरोबर किती आले 115. आहे की नाही सोपं. पाडे फार महत्वाचे. 18 गुणिले 6 किती येतं 108. 18 8 144 येतात. चला मग 3 क्वेश्चन 2B मधले झालेले आहेत. चौथा क्वेश्चन लास्टचा आहे. नाही 5 क्वेश्चन आहेत यातला दुसऱ्या बीतला आता हा चौथा. काय दिलेला आहे बघा. एक शेअर 2000 रुपये बाजारभावात विकला. एक शेअर 2000 रुपये बाजारभावात विकला. यासाठी दलाली 0.5%. यासाठी दलाली 0.5% द्यावी
लागली तर तो शेअर विकून मिळणारी रक्कम किती? लागली तर तो शेअर विकून मिळणारी रक्कम किती? असा प्रश्न विचारलेला आहे. मग सोडवायचं कसं? सोपं आहे. शेअरचा बाजारभाव किती दिलेला आहे? 2000 रुपये लिहायचं. उत्तर शेअरचा बाजारभाव किती दिलेला आहे? 2000 रुपये. त्यानंतर दलाली किती दिलेली आहे? 0.5%. काय काढायला सांगितलेले आपल्याला? विकून मिळणारी रक्कम. म्हणून दलालीची रक्कम आधी काढणं गरजेचं असतं. मग दलालीची रक्कम बरोबर. दलालीची रक्कम कशी काढायची बाळांनो? तर हे 0.5% म्हणजे 0.5/100 गुणिले बाजारभाव असतो. किती बाजारभाव आहे? 2000. मग या दोन्हींचा गुणाकार करूया. 2000 गुणिले 0.5. 5 दुनी 10. 1 2 3 0 एक संख्या झाल्यावर पॉईंट किती आलं? 1000. या दोन्हींचा गुणाकार केला 1000 आला. 1000/100 कारण हे सोपं पडतंय. किती राहिलं? 10 रुपये. दलालीची रक्कम किती आली? 10 रुपये आली. मग विक्रीनंतर मिळणारी रक्कम बरोबर बाजारभाव वजा दलाली. बाजारभाव किती आहे आपला? 2000. दलाली किती दिली? 10,000. किती राहिलं? 1990 रुपये. कारण 10 रुपये कमी झालं. आहे की नाही सोपं? 2 मार्कासाठी इतकं सोपं आहे गणित. झालं की नाही सोडवून आपलं? आता लास्टचं 5वं गणित राहिलेलं आहे. बघा क्वेश्चन 2 मधलं 5वं गणित. काही विद्यार्थ्यांना रोजच्या अभ्यासासाठी व्यतीत केलेला तास दुसऱ्या बीतला 5वा आकडा. आता हा काही विद्यार्थ्यांनी रोजच्या अभ्यासासाठी व्यतीत केलेला वेळ म्हणजे कसा दिलेला आहे? तासामध्ये दिलेला आहे व्यतीत केलेला वेळ. व विद्यार्थी संख्या यांची वारंवारता वितरण सारणी खाली दिली आहे. यांची वारंवारता वितरण सारणी खाली दिली आहे. असं सांगितलेलं आहे. त्यावरून विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी दिलेला वेळेचा मध्य काढा. त्यावरून विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी दिलेल्या वेळेचा मध्य काढा असं विचारलेलं आहे. बघा आता काही विद्यार्थ्यांनी रोजच्या अभ्यासासाठी व्यतीत केलेला वेळ तासामध्ये दिलेला आहे व विद्यार्थी संख्या यांची वारंवारता वितरण सारणीमध्ये खाली दिलेली आहे. त्यावरून विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी दिलेल्या वेळेचा मध्य काढा. इथं त्यांनी दिलेला आहे वर्ग मध्य सारणीच दिलेली आहे करून
आपल्याला करण्याची गरज नाही. विद्यार्थी संख्या आणि वर्ग वेळ तासात. वर्गामध्ये XI असतो, विद्यार्थी संख्या फ्रिक्वेन्सी FI असती आणि इथं FI/XI असतं. FI/XI बघा आता इथं वेळ दिलेला आहे 0 ते 2 तास, 2 ते 4 तास, 4 ते 6 तास, 6 ते 8 तास, 8 ते 10 तास. ही पुन्हा तुम्हाला लिहून घ्यावी लागणार आहे बरं का बाळांनो. विशेष म्हणजे उत्तरपत्रिकेमध्ये हा चार्ट जसा आहे तसा तुम्हाला उतरून घ्यावा लागणार आहे जर हे गणित तुम्हाला सोडवायचं असेल तर. नाहीतर पर्याय आहेतच. इथं 1, 3, 5, 7 आणि 9. इथं 8, 14, 18, 10, 10. इथं दिलेलं आहे 0, 8. इथे दिलेलं आहे 42. इथं 90. इथं 70 आणि पुन्हा इथं 90. कारण यांचं गुणाकार 8 एके 8, 14 त्रिक 42, 18 पंचे 90, 10 सते 70 आणि 10 नव्वे 90. तर आता हे चार्ट आपण उतरून घेतलाय असं समजू. तर काय करायचं बघा, उतरून घेतलेला आहे असं समजला तर उत्तर लिहित असताना हे सगळं उतरून घ्यायचं. इथं सिग्मा FI काढूया. सिग्मा FI आणि इथं सिग्मा FI/XI याची किंमत काढायची असते. आता बघा 10, 20, 30, 40, 40 आणि हे 50, 50 आणि हे वरचे 10, 60 होते. 60 बेरीज करा तुम्हाला कळेल किती सोपं आहे. 10, 20, 30 यातले 8 सोडले, 10, 20, 30 यातले 4 सोडले, 10, 20, 30, 40 झाले. 40 हे दोन्ही मिळून 12 झाले. 40, 50 झाले. 50 यात 2 मिळवले 60 होते. हे काय झाले, अशी बेरीज शॉर्ट फॉर्म मध्ये करायची. आता इकडची पण तशीच केली असता किती येतं, 300 येते बेरीज. बेरीज काय तुम्हाला करता येते. त्यानंतर मध्य बरोबर हे आता पुसून घेईन मी, कारण का तर मला सोडवायचं आहे गणित म्हणून. कसं सोडवायचं बघा, तर मध्य बरोबर काय येणार, सिग्मा FI/XI छेद सिग्मा FI असं लिहून घेता येईल. त्यानंतर हे तुम्हाला दिलेलंच आहे प्रश्नपत्रिकेमध्ये. सिग्मा FI/XI ची किंमत 300 आहे. FI 60 आहे. 6 एके 6, 6 पंचे 30 म्हणजे इथं 5 मध्याला 5 म्हणजे काय लिहायचं, खाली लिहावं लागणार आहे आपल्याला 5 तास. काय लिहावं लागणार आहे, 5 तास विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी असे लिहूया. विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी घालवलेला सरासरी वेळ काय आहे, 5 तास असं लिहावं लागणार आहे. ऐकी नाही सोपं बाळांनो. अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 2A आणि B कंप्लीट झालेला आहे. इतकी प्रश्नपत्रिका सोपी आहे. 2026 ची सुद्धा इतकीच सोपी असणार आहे आणि मला माहिती आहे तुम्हाला पैकीचे पैकी मार्क्स मिळणार आहेत. थँक्यू बाळांनो.